चला मॅच सुरू करा. ओके. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय मॅच सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि एक सुरेख असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. पहिला चेंडू आपण पाहिला, एक सिंगल, दुसरा चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार आहे. परत एकदा चेंडू आहे दरम्यान अगदी आपण पाहतोय अतिशय सुरेख या दरम्यान अगदी आपल्याला जो पाहायला मिळेल. आणि दरम्यानच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडूची फिकीपर्यंत घेतलेल्या तब्बल 2 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. धाबा धावसंख्या ज्या आहेत या ठिकाणी 3 धावा. गोलंदाज तयार. सूर्यप्रकाश आहे तो चेंडू या दरम्यान आपण पाहिले, चेंडू सुंदर त्या खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तिथे चेंडू कव्हर केला, एकच धावा आहे आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. संघाची धावसंख्या जी आहे, टोटल स्कोर जो आहे 4 धावा, 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेले आहेत. स्ट्राईकला अजिंक्य पाटील, नॉटरच्या बाजूला गोकुळ नेवसे आपल्याला जे पाहायला मिळत आहे. उजव्या हाताने सूर्यप्रकाशचा फटका निश्चित प्रमाणे दरम्यान खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करणार आहे की नाही. चेंडू कव्हर केलाय, चांगली फिकी आहे आणि इथे धावबाची संधी असेल आणि संधी गमावली धावबाची. चेंडूची फिकी येईपर्यंत तब्बल 2 धावा तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. अतिरिक्त अजून एक आली आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या जी आहे ती 6 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण सुरेख या दरम्यान केलं जाते. टोटल स्कोर या दरम्यान आधी 2 ने पुढे जाईल. धापलकाची धावसंख्या षटक क्रमांक पहिल्याच्या समाप्तीनंतर 8 धावा. टोटल धावसंख्या 9 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाईव्हला फक्त आवाज सुरेख निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख प्रकारचा चेंडू सुंदर त्या खेळलाय. इथे चेंडू काय बॅटमध्ये येत नाहीये. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज फलंदाज अजिंक्य पाटील या दरम्यान स्ट्राईकला आहे. 4 चेंडू आतापर्यंत अजिंक्य खेळलाय, 5 धावा अजिंक्यच्या आहेत आणि 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत गोकुळ नेवसीच्या आपण पाहतोय. राजू चौधरी जो गोलंदाज आहे, डावखुऱ्याचा तो सुद्धा आहे. इथे मिड विकेटला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळेल आणि दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी अगदी आपण पाहतोय इथे चेंडू कव्हर होईपर्यंत घेतली एक सिंगल. आपल्या दुहेरी अंकात 10 रन विदाउट लॉस इन टूर प्रोग्रेस. 10 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 10 धावा आहेत. राजू चौधरी परत एकदा तयार असेल.
क्षेत्ररक्षणात थोडासा बदल, कारण याच्या अगोदर अजिंक्य लेफ्ट हँड बॅट्समन आपण जो पाहिला, आणि आता जर आपण पाहिलं तर गोकुळ नेवसे राईट हँड बॅट्समन आहे. आणि इथे बिघडण्याचा प्रयत्न होता. चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल. चेंडू परत एकदा निर्धाव आहे. धापला कधी धाव चालू असणार आहे. सुरेख प्रकारचा फटका, चेंडू लॉंगॉनला खेळलाय क्षेत्ररक्षकाच्या, काय क्षेत्ररक्षण केलंय, वा. डाव्या बाजूला झेपवला, एक उंच हवेमध्ये उडी मारली गेली. तर नंतर अगदी आपण पाहिलंय चेंडू सीमारेषेच्या बाजूला अडवला दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला, आणि त्याने रिले होऊन चेंडू मात्र फेकला गेला. 4 धावा संघासाठी वाचवल्या गेल्या. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रल्हाद, एक जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रल्हाद कडून. गोलंदाज परत एकदा गोलंदाजीवरच्या तयार आहे. राजू चौधरी, या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय, चेंडू हवे तिथे झेल झालाय. पहिला फलंदाज बाद. नो बॉल आहे, नो बॉल आहे, नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. पुढचा चेंडू फ्री हिट. इथे मला वाटतं की सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक कमी असावे म्हणून दिले गेलेला नो बॉल आहे. चौदा धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट आहे. बिनबाद 14 आहे. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुंदर ते खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हर होईपर्यंत 2 धावा या ठिकाणी ज्या पळून पूर्ण केल्या गेल्यात, आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या जी आहे 16 धावा. धापले दोन्ही पुढे जाईल. धापल्याकरती धावसंख्या टोटल स्कोर जर आपण पाहिला तर आता टोटल स्कोर आहे 18. 18 धावा. 18 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. बिनबाद 18 आहे. अठरा वरती धापले की नवीन गोलंदाजी मार्गावरती आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्गावरती हितेश पाटील. गोलंदाजी मार्गावरती आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. हितेश पाटीलचा हा चेंडू सुरेख आहे. ऑब्रेक अतिशय लाजवाब. चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता परंतु ऑब्रेक अतिशय सुरेख झालाय, जिथे बॅट्समनच्या बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळाला नाहीये. अचूक टप्प्याचा मारा यावेळेस अगदी होताना आपल्याला जो पाहायला मिळालाय, परंतु यावेळेस अगदी वाईड बॉल आणि धापरागती धावसंख्या निश्चितप्रमाणे जर आपण पाहिली वाईड बॉलच्या रूपाने वाढेल. 19
21 धावा. 21 21 वरती धावफलक आहे. या दरम्यान चेंडू हवेत आहे. पाहायचंय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली पोहोचलाय. त्या दरम्यान झेल होऊ शकला नाही. जीवनदान आहे. मी जीवनदानाच्या बाबतीत हे वाक्य नेहमी सांगत असतो की जीवनदान आयुष्यामध्ये एखाद्या व्यक्तीला तुम्ही जीवनदान जर दिलं, अर्थात एखाद्या व्यक्तीला तुम्ही मदत जर केली, तर तो माणूस आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही. पण क्रिकेटमध्ये तुम्ही जीवदान दिलं, बदलाच, त्याच्याशिवाय पर्याय नाही. क्रिकेटमध्ये बदलाच घेतला जातो. या दरम्यान परत एकदा चेंडू हवेत. यावेळेस झेल झालाय. फलंदाज बाद आहे. धक्का क्रमांक पहिला. 23 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. इथे परत एकदा बीडकांचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावा फलकावरती धावसंख्या आता कितीने वाढणार आपल्याला पाहिजे. धावबाची संधी आहे. तिथे 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलकावर धावसंख्या जी आहे ती 25 धावा. 3 षटकं संपलीत. 1 बाद 25 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. चला यानंतरचा होणारा सामना जो आहे भागीरथी आणि गोल्डन पाल्म. भागीरथी आणि गोल्डन पाल्म. चला गोल्डन प्लामची टीम हजर आहे. भागीरथी प्लेइंग 11 दिली का? प्लेइंग 11 दिली का? प्लेइंग 11 द्या. चला आणि टॉस साठी पण या. प्लेइंग 11 द्यायचं ना, टॉस पण करायचं आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुरेख या दरम्यान टाकलाय. धावबाची संधी असेल. हा दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख आहे. चेंडू डॉट.
नवीन अगदी गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाज जातोय ईश्वर. ईश्वर आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. आम्ही पाहिलं ज्यांच्या शुभाचे टॉस केलं त्यांचं नाव देव होतं आणि आता गोलंदाज ईश्वर येताना पाहायला मिळते. आमचे देव काका त्यानंतर रमेश कुलकर्णी काका यांच्या शुभाचे आम्ही एक टॉस केला आहे आणि आज आमच्या ऑर्गनायझर कमिटीने एक गोष्ट ठरलेली आहे की जेवढे टॉस करायचे आहेत हे सगळे टॉस आज ज्येष्ठ मंडळींच्या शुभ असते. इथे चेंडू खूप दूरवरती होता, स्वतःला झुकून दिलं गेलं होतं आणि त्याचा परिणाम पाहायला मिळाला की चेंडू निश्चितप्रमाणे आडला गेला आणि त्या दरम्यान 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. वास्तविक पाहता एक गोष्ट निश्चितप्रमाणे आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत माणूस स्वतःला कुठल्या गोष्टीमध्ये झुकून देत नाही तोपर्यंत त्याला यश मिळत नाही. झुकून द्यावं लागतं, स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्या पद्धतीने त्या ताकदीने प्रयत्न करावे लागतात. आणि इथं सुद्धा जर आपण पाहिलं इथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकाने स्वतःला झुकून दिलं गेलं होतं. 14 वरती धावफलक, 14 धावा धावफलकावरती असताना या दरम्यान आपण पाहिले गॅपमध्ये चेंडू ढकलला आहे. क्षेत्ररक्षक 2 आहे जे चेंडूच्या पाठमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता इथं 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो 16 या धावसंख्यावरती धावफलक या दरम्यान जाऊन जे पोहोचला गेलेला आहे. ग्लोबल सेरेनिटी बी आणि निसर्ग राघवेंद्र यांच्यामध्ये हा सामना आहे. सामना क्रमांक 5 या दरम्यान जो चालू आहे. यानंतर 6वा सामना भागीरथी विरुद्ध गोल्डन प्लाम यांच्यामध्ये आहे. चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता.
रक्षक चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या रूपाने हे समाधान यात्रा म्हणजे मानलं जाते. धाबा धाबा संख्या एकने पुढे जाईल. संघाची धाबा संख्या जी आहे ती 18 धावा एकडच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं त्यातला एक चेंडू यायचा जो बाकी आहे. 1/18. गोलंदाजीवरती तयार ईश्वर पाटील. विश्वा नॉन ट्रॅकच्या मध्ये 4 चेंडू खेळलाय. 6 धावा त्याने वेळीतुर्का बनवल्या. चेंडू मात्र अगदी खेळला गेलाय. सीमा रेषेच्या अगदी बाहेर पोहोचलाय आणि हा चौकार आहे. 4 रन आहे आणि या चौकाराच्या रूपाने मात्र आपल्या पुढे जाऊन पोहोचला होतो. 22 वरती 1 गड्याच्या मोबाईलमध्ये शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे. 12 बॉल 10. त्यादरम्यान आपण पाहतो हा चेंडू अतिशय सुंदर त्या दरम्यान खेळला गेला. त्या दरम्यान एक सिंगल फलंदाज विश्वाच्या खात्यामध्ये जोडले जाईल. विश्व जो आहे तो मैदानाच्या आतून एक चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहिलं होतं. महाराष्ट्र पोलीस आदरणीय अमोल गोरा झालेला आहे. त्यांचंही मनापासून स्वागत आहे. टीव्हीस वरती दाखवलं. एक 23. अजूनही बनवायचे 9. 11 चेंडू मध्ये त्या दरम्यानच्या काळामध्ये एक अजून एक धाव आली. राजूच्या खात्यामध्ये निश्चितप्रमाणे वाढ होईल. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 10 बनवायचे 8 धावा. 10 गेंदे और 8 रन. 10 चेंडूमध्ये 8 धावा दरम्यानच्या बनवायच्या आहेत. अजिंक्य पाटील गोलंदाज मार्कवरती आहे. इथे परत एकदा रालूच्या मध्ये चेंडूचा प्रयत्न केला जाईल. इथे गोलंदाज यष्टिरक्षक दोन्ही चेंडूवरती पोहोचले गेले होते, परंतु इथे दोन्ही फलंदाजांनी सुंदर एक सिंगल घेतली गेली आणि त्या सिंगलची रूपाने क्वार्टर सेंचुरी संघाची पूर्ण होते. ग्लोबल सेरेनिटी बी या संघाची 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता 25 धावा झाल्या. शेवटचे 9 चेंडू आहेत आणि 7 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या. तयार अजिंक्य. या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे वाईट प्लस 1 अशा 2 धावा निश्चितप्रमाणे ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळतील आणि धावफलकाची धावसंख्या जी आहे ती 27 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ॲडव्होकेट रामचंद्र बोराडे साहेब उपस्थित झाले. त्यांचंही मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. आमदार चषक 2022 मध्ये उपस्थित असणाऱ्या सगळ्या मित्रपरिवाराचं मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. समीकरण शेवटचे 8 चेंडू 5 धावा. 8 चेंडू 5. पंचांच्या डाव्या त्याला पार करून सूर्यप्रकाशचा प्रतिता चेंडू दरम्यान अगदी आपण पाहतो जो टाकला गेलाय. परत एकदा एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापा करतोय. धावा संख्या 28 धावा. शेवटचे 7 चेंडू 4 धावा आणि समोरच्या बाजूला आता राजू चौधरी आहे. हा राजू काय करत करतो आपल्याला पाहिजे. 7 चेंडू आणि 4 धावा. इथे लेग बायच्या रूपाने एक सिंगल आली आणि इथे या लेग बायच्या रूपाने आपल्या कडून पोहोचेल तो 29 वरती 1 गड्याच्या मोबदल्यात 6 चेंडू 3 धावा. 6 चेंडू मध्ये 3 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत.
नवीन गोलंदाजी मार्गावर त्या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतो तृप्ती शिंदे या दरम्यान आपण पाहतो जो गोलंदाजी मार्ग करतो. यानंतर पंच म्हणून गणेश बोराटे आणि तुषार बोराटे त्यानंतर पंच म्हणून जातील मैदानाच्या 6 चेंडू 3. आणि या दरम्यान चेंडू स्क्वेअर लेगला पोहोचलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर 4 रन चौकार. आणि हा सामना या ठिकाणी ग्लोबल सेरेनिटी बी संघाने 9 विकेटने जिंकलेला आहे. अभिनंदन. अजिंक्य पाटील उच्च प्रमाणात आपण पाहिले. प्रथमतः डावामध्ये अजिंक्य पाटील, गोकुळ, तृप्ती त्याबरोबर योगेश यांची कामगिरी पाहता या संघाने धावा बनवल्या होत्या त्या अतिरिक्त 2 धावसंख्येने 31 धावा ज्या बनवल्या गेल्या होत्या आणि 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना विश्वाने 9, निखिलने 12, राजूने 9, नाबाद आणि 3 अतिरिक्त धावसंख्येने इथे 3.1 षटकामध्ये 5 चेंडू राखून 9 विकेटने इथे हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन.